माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमची एक ना एक कमेंट असतेच की ताई तुमचा काळा मसाल्याची रेसिपी आमच्यासोबत शेअर करा. तर आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अगदी वर्षभर टिकणारा अचूक प्रमाणात अतिशय चविष्ट असा काळा मसाला कसा बनवायचा तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबत खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. योग्य प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. तसं तर मी व्हिडिओमध्ये सांगतेच. सोबतच काळा मसाला वर्षभर कसा टिकवायचा तेही टिप्स मी तुम्हाला इथं देणार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं मी 20 ग्राम नाकेश्वरी घेतलेली आहे. सर्व लिस्ट तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. 20 ग्रामच आपल्याला चक्री फूल घ्यायचं आहे. त्यानंतर 20 ग्राम मी शहाजिरे घेतलेले आहेत. मोठी विलायची घेतलेली आहे 20 ग्राम. त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचे आहेत काळी मिरी, ती पण मी 20 ग्रामच घेतलेली आहे. जे जावेत्री असते ती 20 ग्राम घेतलेली आहे. सोबतच जे त्रिफळ असतं ते घेतलेलं आहे 20 ग्राम. सर्व साहित्य 20-20 ग्राम इथं घेतलेलं आहे. हळदीचे खोंब पण मी 7 ते 8 हळदीचे खोंब इथं वापरलेली आहेत. त्याला आपण नंतर फोडून घेणार आहोत. 2 जायफळ मी घेतलेले आहेत. याला पण आपल्याला फोडूनच वापरायचे आहेत. 20 ग्राम मेथी दाणे मी इथं वापरलेले आहेत. त्याचसोबत 20 ग्राम मी इथं विलायची जी असते ती घेतलेली आहे. 10 ग्राम लवंगा घ्यायच्यात. लवंगाने थोडासा तिखटपणा येतो म्हणून थोडीशी कमी घ्यायच्यात लवंगा. आपलं जे सुंठ असते ती मी घेतलेली आहे 20 ग्राम. याला पण आपल्याला फोडून नंतर वापरायचं आहे. दालचिनी इथं मी जवळपास 40 ग्राम घेतलेली आहे आणि छान अशी त्याला बारीक तुकड्यांमध्ये करून घेतलेलं आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला खडे हिंगच वापरायचं आहे. नॉर्मल जे हिंग असतं त्यापेक्षा स्ट्रॉंग फ्लेवर आपल्या खड्या हिंगाला असतं. त्यामुळे आपल्याला हिंग जे आहे ते अशा प्रकारे त्याचे मोठे मोठे तुकडेच घ्यायचे आहेत. आणि हे पण मी 20 ग्रामच घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे अगदी मोठ्या खड्यांमध्ये हे आलेलं आहे आणि याचा जो फ्लेवर असतो तो खूप मस्त असतो. त्यासाठी घेतलेले आहेत. त्याचसोबत आपले जे धणे आहेत ते मी घेतलेले आहेत इथं. धणे आपल्याला थोडेसे जास्त घ्यायचे. जवळपास अर्धा किलो धणे मी इथं वापरलेले आहेत. अर्धा किलोच खोबरं मी इथं घेतलेलं आहे. त्याचे असे पातळ काप करून घेतलेत. खोबरं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि उन्हाला ठेवून नंतर त्याचे अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत. परत 20 ग्राम मी बडीशेप घेतलेली आहे. मोठी जी जाडवाली बडीशेप असते ती घ्यायची. त्याच्याने आपल्या मसाल्याला खूप छान अशी चव येते. त्यानंतर 50 ग्राम मी इथं जिरे वापरलेले आहेत. आता हे जिरे पण व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत. जिरे आणि धण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं. त्यानंतर जवळपास 30 ते 40 ग्राम मी इथं खसखससुद्धा घेतलेली आहे. खसखसने मसाला जो आहे तो छान मिळून येतो आणि चवही खूप मस्त लागते. तमालपत्र घेतलेलं आहे मी 20 ग्रामच्या आसपास. हे तमालपत्र इथं मी घेतलेलं आहे. त्यानंतर 1 किलो कांदा होता. त्याला मी छान पातळ पातळ कापून उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे. आणि बघा अगदी कडकडीत हा कांदा वाळवून मी साईडला ठेवला होता. मस्त असा 2 दिवस उन्हामध्ये हा कांदा वाळवून घेतला आहे. रंग बघा मस्त, याच्याने चव खूप छान येते. त्यामुळे 1 ते 1.5 किलो कांदा तुम्ही इथं घेऊ शकता. आपलं टोटल जे साहित्य आहे आणि मिरची आहे ते बनवून आपला मसाला जो आहे 2 किलो मसाला बनणार आहे. दगडी फूल मी इथं घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे असतं. ते मी जवळपास 50 ग्राम घेतलेलं आहे. त्याला पण साफ करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे असतं. सर्व साहित्य तुम्हाला मी लिस्ट जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्कीच जाऊन चेक करा. आणि इथं मी अशा प्रकारे मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 किलो मिरच्या आहेत. स्वच्छ साफ करून घेतल्या आणि उन्हामध्ये वाळवून अगदी कुडकुडीत करून घेतलेले आहेत. आता एक साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये मी मोठी वेलची जी असते ती टाकलेली आहे. 2 चमचे तेल टाकायचं आणि भाजून घ्यायची. नंतर जे चक्री फूल आहे त्याला पण आपल्याला तेल टाकून मस्त असं कमी गॅसवर भाजायचं. थोडा वेळ लागतो. व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही. थोडं थोडं असं तेल टाकून आपल्याला सर्व साहित्य एक
एक करून भाजून घ्यायचं आहे आणि साईडला काढून थंड करायला ठेवायचं आहे. रंग बदलेपर्यंत लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हे साहित्य जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. गडबड करू नका. वर्षभर साठवण्याचा मसाला आहे, त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालतं, पण वर्षभराची मेहनत आपल्याला फक्त एका तासासाठी करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल, प्रत्येक साहित्य भाजताना थोडं थोडं तेल टाकूनच आपण हे भाजणार आहोत, जेणेकरून ते छान भाजलं जातं आणि मसालाही छान ओलसर होईल. तर बघा, मेथी दाण्यामध्ये पण मी 1-2 चमचे तेल टाकून त्यालाही लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. तसंच आपल्याला जे आपण जायफळ घेतलं होतं ते पण मी फोडून घेतले, ते पण छान भाजून घेतलं. सुंठ पण मी फोडून घेतली आहे, ती पण भाजून घ्यायची थोडंसं तेल टाकून आणि ती पण काढून घ्यायची आहे. नंतर आपण जे शहाजिरं घेतलं होतं त्याला पण मस्त असं तेलावर परतून घ्यायचं आहे. त्याला काढून घ्यायचं. खसखस पण थोडीशी भाजून घ्यायची, ती पण मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओ खूप असा फास्ट फॉरवर्डमध्ये दिसत असेल, पण खूप मोठा होत होता व्हिडिओ जर मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सांगत बसली तर. म्हणून मी तुम्हाला स्पीड थोडीशी वाढवून दाखवत आहे. धणे पण तेल टाकून अगदी खमंग भाजून घ्यायचे. जिरेही तशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. तमालपत्राचे छोटे छोटे काप करून घेतले होते, म्हणजे ते मिक्सरला बारीक करताना किंवा आपण जेव्हा घरघंटीवर नेऊन वाटून आणणार आहोत तेव्हाही ते छान बारीक होतील, म्हणून ते पण मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेतले. जे दगडी फूल आहे त्यामध्येही तेल टाकायचं, थोडंसं जास्तच तेल टाकायचं त्याला भाजताना आणि तेही भाजून घ्यायचं. कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही तळून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे थोडं थोडं तेल टाकून याला आपल्याला भाजायचं आहे. कांदा भाजताना थोडेसे पेशन्स लागतात, जास्त काळा करून घ्यायचा नाही. अशा प्रकारे तुम्ही जसं बिर्याणीला आपण करून घेतो अगदी त्याच रंगामध्ये याला करून घ्यायचं आहे. कांदा काढून घेतल्यानंतर जे आपण खोबऱ्याची काप करून घेतली होती ती खोबऱ्याची कापही छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. एकदम काळं करायचं नाही आहे, थोडंसं लालसरच भाजायचं आहे. हळदीची जी खोंबं आपण घेतली होती त्याला पण मी फोडून घेतली आणि जे हिंग आपण घेतलं होतं ते पण मी फोडून या तेलावर टाकून परतून घेतलेलं आहे. हिंग आणि हळदीचे खोब सगळं भाजून घेतले. सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे. कांदाही छान तयार झाला आहे. खोबरं मी बाजूलाच ठेवलेलं आहे. आता त्याच सेम कढाईमध्ये आपल्याला मिरच्या तेल टाकून अशा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तेल टाकूनच मिरच्या भाजायच्या, म्हणजे ठसकाही येत नाही आणि मिरच्याही छान भाजल्या जातात. तुम्ही बघू शकताय असे डाग पडेपर्यंत आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण 1 किलो मिरच्या मी अशा प्रकारे भाजून घेतल्या. आता सगळे मसाले तयार आहेत. आपल्याला मिक्सरमध्ये हे जे खडे मसाले आहेत ते पूर्ण बारीक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मसाला जो आहे तो एकजीव होतो. नंतर जो कांदा आपण भाजून घेतला होता तो कांदा, खोबरं सगळं मी मिक्सरमध्ये बारीक केलं होतं. फक्त मिरच्या अख्ख्या ठेवल्या होत्या आणि खडे मसाले पूर्ण वाटून घेऊन गेले होते. मिरची वाटप केंद्र जे असतं त्यावरून छान असं वाटून आणलेलं आहे. वर्षभराचा काळा मसाला एकदम तयार आहे. कुठल्याही भाजीला तुम्ही हा टाका, अगदी फ्लेवरफुल आपली भाजी बनवून तयार होईल. साठवते वेळेस वरच्या साईडनी थोडंसं हिंग टाकायचं, जेणेकरून कीड वगैरे लागत नाही. काचेच्याच भरणीत ठेवा, वर्षभर टिकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.